मोर्चे शांततेमध्ये निघतात. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होण्या अगोदर सुद्धा मराठा समाजाचे जे मूक मोर्चे निघाले होते तेही शांततेमध्येच पार पडले होते. लाखोंच्या संख्येने मराठे सहभागी झाले होते. मोर्चे शांततेमध्ये पार पडतात की नाही हा आजचा चर्चेचा विषयच नाहीये. चर्चेचा विषय आहे की मुद्दा काय आहे. मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांची मागणी. दोन प्रमुख मागण्या, एक ओबीसीमधनं आम्हाला आरक्षण द्या आणि दुसरं सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करा. यातला सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश लागू करता येईल का, कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, यावर प्रश्नचिन्ह आहे. पण ओबीसीमधनं सर्व मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे का? हे पहा, राठोड साहेबांनी या ठिकाणी सांगितलं कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं, पण यांची मानसिकता नाही जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि समाजाला झुलवत ठेवायचं आणि द्यायचं काहीच नाही आणि मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. 2014 जेव्हा हे भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी सरकारमध्ये येण्यापूर्वी मोठ्या मोठ्या घोषणा करत होत्या की मराठा समाज आणि धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, अशी त्यांनी घोषणा केली होती. त्यांनी दिली का, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मग तुम्हाला मी पहिला प्रश्न विचारला त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलला नाही. आता प्रश्न माझा तोच होता ना की एकीकडे तुम्ही मंडल आयोगाची मंडल यात्रा काढताय आणि दुसरीकडे तुम्ही म्हणताय की मराठ्यांना पण आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून माझा प्रश्न तुम्हाला आहे, द्यावं का ओबीसी मधनं आरक्षण, याच्याबाबतची ठाम भूमिका का नाही सांगत जेव्हा तुम्ही सरकारकडे मागणी करताय? हे बघा, ह्या भारतीय जनता पार्टी 2014 पूर्वी त्यांच्या वचननाम्यामध्ये देखील जाहीर केलेलं आहे की पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठ्यांना आणि धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ. त्यामुळे मराठा समाज चवतळून उठलेला आहे, कारण यांनी तेव्हा घोषणा केली होती, मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं गेलं होतं, पण यांनी दिलं नाही. आपण ते म्हणतील ना की आम्ही दिलंय 10% एसीबीसी मधनं. नाही नाही, ते टिकणारं आरक्षण थोडी आहे, कोर्टात जाऊन अडकलंच ना आरक्षण. मग तोच तर प्रश्न तुम्हाला पण आहे ना, मग टिकणारं आरक्षण कुठलं असणार आहे ते सांगा आणि मग ते टिकणारं आरक्षण द्यायला तुमचा पाठिंबा आहे का, ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील मागतायत? पाठिंब्यासाठी आहे. लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी कायद्याची व्याप्ती वाढवली तर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो, त्याला आमचा पाठिंबा आहे.